राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती। दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं। मात्र पालघरमधील कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पाहूयात याविषयीचाच स्पेशल रिपोर्ट। जाहिरात वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। क्या जय वीरू, काही लोक म्हणतात जय वीरू की जोडी आहे, काय म्हणतात धर्मवीर की जोडी आहे। शिंदे फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। किती कोणी प्रयत्न केला, आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, तुटणार नाही। एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काय होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे। कथित वादाचं दोन्ही नेत्यांकडून खंडन। ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, तुटणार नाही। किती तुम्ही प्रयत्न केला तरी। राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीमुळे गेले 3 दिवस राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं होतं। तर सत्ताधारी भाजप शिवसेना युतीत यावरून वादाचा भडका उडाला होता। कारण त्या जाहिरातीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचा दावा करण्यात आला होता। त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांचं पित्त खवळलं होतं। गेली 2 दिवस सत्ताधारी भाजप शिवसेनेतील नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं होतं। तसंच कोल्हापुरातील शासन आपल्या दारी या नियोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दांडी मारल्यामुळे शिंदे फडणवीसांमधील वाद चिघळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। मात्र पालघरमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला फडणवीसांनी हजेरी लावली, त्यामुळे युतीच्या समर्थकांना हायसं वाटलं। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप शिवसेना युती घट्ट असल्याचा दावा करत जाहिरात वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे। किती कोणी प्रयत्न केला, आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे। ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नहीं, तुटणार नाही। किती तुम्ही प्रयत्न केला तरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं। तसंच आपली जय वीरूची जोडी असल्याचा दावाही शिंदे यांनी केलाय। ये क्या जय वीरू की जोडी, काही लोक म्हणतात जय वीरू की जोडी आहे, काय म्हणतात धर्मवीर की जोडी आहे। पण मी एकच सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही, ही स्वार्थासाठी झालेली नाही। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या भाषणात भाजप शिवसेना युतीत कोणताही वाद नसल्याचा दावा केलाय। तसंच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंशी असलेल्या जुन्या मैत्रीचा हवाला दिला। आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे, पण गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट आहे। त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये। गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप शिवसेना युतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवरून या वादाला तोंड फुटलं होतं। आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या 4 विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचं बोललं गेलं। तसंच त्या वादामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा होती। ती चर्चा सुरू असतानाच कल्याण लोकसभेच्या जागेवरून भाजप शिवसेनेतील बेबनाव समोर आलेला होता। तो वाद शमतो न शमतो तोच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याची जाहिरात शिवसेनेच्या हितचिंतकांनी केल्यामुळे भाजप शिवसेना युतीतील तणाव निर्माण झाला होता। पण पालघरमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमातून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीसांनी केलाय। मात्र आता हा वाद खरंच शमला की आग अजूनही धगधगती आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।